जय मल्हार आईराजा उदवद येडेश्वरी उदवद काळेश्वरीचं चांग भले. मी सचिन वाघे. तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की धावजी पाटलाविषयी काही विशेष माहिती आणि त्यांची पूजा उपासना कशी करावी. आपण आजपर्यंत कुठल्याही व्हिडिओमध्ये ऐकलं नसेल तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ऐका. धावजी पाटलाचा फोटो घरामध्ये ठेवावा का ठेवू नये, धावजी पाटलाविषयी काय विशेष माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धावजी पाटलाची पूजा करत असताना अगदी छोट्या छोट्या चुका अनेक भक्ताकडून घडत असतात. त्याविषयी आपल्याला इत्थंभूत अशी माहिती नसते, म्हणून या चुका घडतात. परंतु या चुका झाल्यामुळे धावजी पाटलाची पूर्ण कृपादृष्टी आपल्यावर होत नाही. मग नेमकं आपल्याकडून काय चुकतं हे आपण आज बघणार आहोत. आता काही जणांचं म्हणणं आहे की सचिन वाघे तुम्हाला अशी माहिती कुठून मिळते, कशी मिळते, की मी कुठला मोठा तज्ञकार नाही. काही माझ्या साधनेतून, काही जुने ग्रंथ आहेत त्या ग्रंथातून आणि काही माहिती काय त्या ठिकाणी जाऊन अशी मी माहिती घेतो आणि तुमच्यापर्यंत पोचवतो. माझी साधना ही भरपूर असते, त्या साधनेद्वारे ही मला काही माहिती मिळते ही तुमच्यापर्यंत मी सर्वांपर्यंत पोचवतो. किंवा माझा अभ्यास किती आहे किंवा किती नाही ही काय मला सर्वांना दावून किंवा मला कुठली बक्षीस जिंकायचं नाही किंवा कुठली प्रदा दावाची नाही. आणि जर इच्छा असेलच तर आपण कुठल्या तरी एका मंचावर भेट घेऊ आणि त्या मंचावर बरोबर पडदा पाहूया कोणाकडे किती ज्ञान आहे, किती अभ्यास आहे, किती खोलमध्ये कोण आहे. असो, ज्याचं त्याचं ज्या त्या संघ पुढचा विषय आपण पाहूया धावजी पाटलांविषयी. धावजी पाटलाची पूजा करताना नेमकं काय चुकतं आपण मूळ मुद्द्यावर येऊया. धावजी पाटलाची पत्नी ही सती गेलेली होती आणि धावजी पाटलांना स्वतः 12 वर्ष योग विद्या साध्य केली होती, तंत्रविद्या साध्य केली होती. त्यांना ध्यान, धारणा, तंत्र, मंत्र इत्यादी विषयावरती प्रभुत्व होतं. म्हणून धावजी पाटील ज्या वेळेला जिवंत समाधीमध्ये गेले त्यावेळेला त्यांना त्याची भीती वाटली नाही. त्यांना घेताना कसलीही भीती नाही. ज्याप्रमाणे आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊली त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. म्हणजे आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी 19व्या वर्षी जिवंत समाधी घेतली होती. आणि अगदी तशाच प्रमाणे इकडे धावजी पाटलांनीही संजीवन समाधी घेतलेली आहे, म्हणजे जीवन समाधी घेतलेली आहे. पण ते त्यांच्या योगविद्याचा भाग होता. परंतु त्यांच्या पत्नीचं काय, त्यांना कुठली विद्या येत नव्हती, कुठले तंत्रमंत्र येत नव्हते, ना त्यांच्या पत्नीने कुठली आध्यात्मिक साधना केलेली होती. आयुष्यभर त्या बाईला स्वतःची अवहेलना करावी लागली. कारण ज्या वेळेला नवीन लगीन झालं त्यावेळेला धावजी पाटील बंगाल विद्या शिकण्यासाठी गेले. 14 वर्षे त्याच ठिकाणी राहिले, तिकडेच राहिले आणि विद्या शिकून तिकडून आल्याच्या नंतरही त्यांनी बायका लेकरांचा विचार न करता भक्तांच्याच गाराड्यामध्ये राहिले, भक्तांचेच प्रश्न सोडवत राहिले. अशा प्रकारे त्या माऊलींनी नवऱ्याच्या पाठीमागे अख्ख्या गावाचा छळ सहन केला, सासू सासऱ्याचा छळ सहन केला, पूर्ण गावकऱ्यांचा छळ सहन केला. नवरा म्हणजेच धावजी पाटील परत आल्यानंतर तरीही त्यांचं सुख मिळालं नाही. म्हणजे नवऱ्याचं हे सुख तिला कधीही आयुष्यात मिळालं नाही. आणि त्यानंतर धावजी पाटलांनी काळूबाईची आज्ञा घेऊन सन 1868 मध्ये धावजी पाटील यांनी संजीवन समाधी घेतली. आणि त्यांच्या पत्नीला किती मोठा धक्का बसला असेल. मग आपला पती राहिला नाही, आपल्या कपाळाचं कुंकूच राहिलं नाही, तर मग मी जिवंत कशाला राहू, असा विचार करून ती बिचारी बाई त्या ठिकाणी सती गेली. आणि सती गेली म्हणूनच फार कमी जणाला माहीत असेल की पतीच्या आधी जे सती गेलेली आहे म्हणजे पत्नी तिची पूजा करावी लागते. बऱ्याच ठिकाणी अनेक सतीची ठाणं आहेत, ज्याला की सतीची समाधी म्हणले जातं.
सतीची शिळा म्हणलं जातं. या ठिकाणी नवऱ्यासोबत बायाने स्वतःला सती करून घेतलेलं आहे. अशा बायांचा प्रेमाचा पुरावा म्हणून स्थान असतं आणि त्या स्थानाच्या पोटी आपल्याला त्या सतीची पहिली ओठी भरावी लागते. म्हणून धावजी पाटलाचं दर्शन घेण्याच्या आधी त्यांच्या पत्नीची ओठी भरून दर्शन घ्यावं लागतं. नंतर धावजी पाटलाचं दर्शन घ्यावं. आता बरेच जण म्हणतात धावजी पाटलाची सेवा करतो, धावजी पाटलाचं दर्शन घेतो, धावजी पाटलाला अनेक काय मागतो, पण धावजी पाटील पावत नाही किंवा धावजीबुवा पावत नाही. परंतु धावजी पाटलाची पत्नी ही आपली कोणीतरी लागत असेल ना, गुरु आई, कोणीतरी देवता. त्यामुळं धावजी पाटलाच्या दर्शनाच्या अगोदर आधी धावजी पाटलाच्या पत्नीला मान द्यावा लागतो आणि नंतर धावजी पाटलाचं दर्शन, मगच धावजी पाटलाचं कुठेतरी आपल्यावर आशीर्वाद होतो. आणि तिला मान न दिल्यामुळेच आपल्यावर धावजी बाबाची कृपा होत नाही, हे लक्षात घ्यावं. म्हणून धावजी पाटील आजसुद्धा त्यांच्या पत्नीच्या ऋणामध्ये गुंतलेले आहेत आणि धावजी पाटलाला स्वतःच्या पत्नीचं ऋण फेडता आलं नाही, त्यात त्यांची चुकी नाही, कारण त्यांना ते छंद होता. जसं की अनेक जणाला कशाचा छंद असतो, कुणाला कलेचा छंद असतो, कुणाला अभ्यासाचा वाचनाचा छंद असतो. अशा प्रकारे धावजी पाटलाला एक अगोर विद्या शिकण्याचा एक छंद होता आणि त्यामध्ये त्यांनी वाईट कोणाचं केलं नाही. ते लोकांची सेवा करायचे, चांगलं करायचे, सर्व भक्तांचे प्रश्न सोडवायचे. ज्यावेळेस अयिदवा नोमी येते, म्हणजे जो पित्र जीव घालण्याचा एक पंधरवाडा असतो, त्या पंधरवाड्यामध्ये जो कोणी धावजी पाटलाची सेवा करतो किंवा गुरु मानतो किंवा त्यांची भक्ती करतो, तर त्या पंधरवाड्यामध्ये धावजी पाटलाच्या पत्नीला आवर्जून नैवेद्य दाखवावा, तिची पूजा करावी. स्वतःच्या घरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये ती मूर्ती ठेवून त्या मूर्तीला ते नैवेद्य ठेवणे, त्यानंतर तेच पात्र उचलून गाईच्या मुखामध्ये देणे हेही अवश्य आहे. यानंतर तुम्हाला त्या सतीची आणि धावजी पाटलाची ही कृपा प्राप्त होईल, आशीर्वाद प्राप्त होईल. हा झाला धावजी पाटलाच्या पत्नीविषयी व्हिडिओ. आता काही जण म्हणताल की बाबा त्या ठिकाणी का सांगत नाही, तर ते नाही सांगणार, कारण धावजी पाटलाच्या नावाने ह्यांचं पोटपाण्याची पूजा चालू आहे. त्यामुळं त्यांच्या पत्नीविषयी किंवा त्याविषयी काही तुम्हाला कोणी माहिती सांगणार नाही. आणि कित्येक जणाला हे सुद्धा माहिती नसेल की धावजी पाटलाची पत्नी होती आणि ती सती गेलेली आहे. बऱ्याच जणाला हे माहीत नसेल. म्हणून कुठलीही स्त्री असू द्या, जर सती गेली तर आधी पतीच्या पहिला तिला मान आहे, नंतर पतीला आहे. त्यामुळं तुम्ही जेवढी धावजी पाटलाच्या पत्नीची पूजा आधी कराल, नंतर धावजी पाटलाची कराल, तर तुम्हाला त्या धावजी पाटलाची कृपादृष्टी तुमच्यावर राहील, त्याचा आशीर्वाद तुम्हाला राहील. हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला कुठली माहिती असेल तेही कमेंटद्वारे मला कळवा. तुमच्यापर्यंत माहिती पोचवीन. जय मल्हार, आई राजा उदो उदो, काळेश्वरीचं चांग भले.